नमस्ते, मी अपर्णा. मॅलो किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. एक साधी सोपी अशी आपण चिक्कीची रेसिपी बघणार आहोत. शेंगदाणा आणि तिळाची आपण चिक्की करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या शेंगदाण्याच्या चिक्कीला. इथे मी अर्धा कप साफ केलेले तीळ घेतलेले आहे, अर्धा कप शेंगदाणा आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप वापरणार आहोत आणि थोडस मीठ पण घालणार आहोत. बस एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला ही चिक्की बनवायची आहे. इथे मी एक स्वच्छ पॅन घेतलेला आहे, गॅसवरती मी ठेवलेला आहे आणि आता सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया. तीळ चांगले भाजलेले आहेत. आता याच पॅन मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे खमंग भाजलेले आहेत. आता यांना थंड करून आपण जरा हे थोडेसे कुटून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले साफ करून घेतले थंड झाल्यावरती. आता हे थोडेसे कुटून घेऊया. अगदी हलकेच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. हे 1 कप गूळ घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे. आपला पाक चांगला तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे आणि त्यात काही थेंब सोडले आहेत. पाकाची चांगली गोळी झाले म्हणजे पाक तयार झालेला आहे. आता या पाकामध्ये आपण शेंगदाणे घालूया, तीळ घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. चिक्कीचा योग्य तो आकार देण्यासाठी मी इथे एक पाट घेतलेला आहे आणि पाटाला मी तूप लावून ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण लगेचच आपल्याला या पाटावरती हव्या त्या आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे. पाटावरती पसरवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही चिक्कीची रेसिपी करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.